वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीचे बुट्टा डिझाइन बघणार आहोत। करण्यासाठी एकदम सोप्यावाला डिझाइन आहे। तर आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी हा साधा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे आणि यानंतर पहिल्या बुट्ट्यासाठी या पद्धतीचे कट बीट्स घेतलेले आहेत। हे फक्त कलरवाले कट बीट्स वापरते मी या इथे। सर्वात पहिले या इथून सुईला वरती काढायचं, यामध्ये कट बीट्स टाकायचे। यामध्ये मी 2 कट बीट्स आणि 1 मोती टाकून घेतलेला आहे। यानंतर या इथे स्टिच करायचं। यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कट बीट्सचा सुद्धा वापर करू शकता। पुन्हा एकदा सुई इथून वरती काढायची, यामध्ये 2 कट बीट्स आणि 1 मोती टाकून घ्यायचा। पुन्हा या इथे स्टिच करायचं। पुन्हा या इथून एकदा सुईला वरती काढायचं, यात पण 2 कट बीट्स आणि 1 मोती टाकून घेतलेला आहे आणि या इथे स्टिच करायचं। आता यामध्ये मी जे मोती टाकलेले आहेत या मोत्याच्या ऐवजी तुम्ही शुगर बीटचा सुद्धा वापर करू शकतात। आता यानंतर याच्या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं आणि यामध्ये मोठावाला जो शुगर बीट असतो तो टाकायचा या पद्धतीने। आता तुम्ही इथे शुगर बीट टाकू शकतात किंवा एखादा स्टोन सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात। बघा हा पहिला बुट्टा रेडी आहे। तर बघा हा या पद्धतीने तुम्ही ब्लाउज वरती केल्यावर या पद्धतीने दिसणार आहे। किती सुंदर दिसतोय। आता यातला आपण दुसरा प्रकार बघू। आता यामध्ये या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढलं, यानंतर यामध्ये 1 मोती टाकला, या साइडला इथे स्टिच केलं। पुन्हा याच्या इथूनच एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं, याच्या इथे स्टिच करायचं। यामध्येही तुम्ही मोत्याच्या ऐवजी शुगर बीटचा वापर करू शकतात। आणि या इथे एकदा स्टिच करायचं पहिले। आता यानंतर या इथून एकदा सुईला वरती काढायचं, 2 मोत्यांच्या मधातून मी काढलेला आहे। आता यानंतर यामध्ये मी हे 2 शुगर बीट आणि 1 चमकी टाकून घेतलेली आहे आणि या इथे स्टिच करायची। पुन्हा या 2 मोत्याच्या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं, यामध्येही 2 शुगर बीट आणि 1 चमकी टाकली आणि या इथून एकदा स्टिच करून घेतलं। सेम तसंच या इथे करून घ्यायचे। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। ब्लाउज वरती केल्याच्या नंतर या पद्धतीने दिसणार आहे ती। हे पण किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकतात। आता यातला आपण तिसरा प्रकार बघू। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं, यामध्ये जरदोजी टाकून घ्यायची आणि जरदोजी टाकल्याच्या नंतर याच्या इथेच पुन्हा एकदा स्टिच करायचं। पुन्हा त्यानंतर या इथून एकदा सुईला वरती काढायचं आणि इथेच खाली टाकायचं। ज्याही वेळी तुम्ही जरदोजीनं वर्क करत असाल किंवा जर तुम्ही बुट्टा करत असाल तर एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जरदोजीची जी साईज असते
ती एकसारखी यायला पाहिजे. आता बघा ही एकसारखी साईज आहे त्यामुळे हे किती सुंदर दिसते. आता यानंतर याच्या इथून 2 जरदोजीच्या सेंटरमधून आपण एकदा सुईवरती काढणार आणि आता यामध्ये एक कटबीट आणि एक कलरवाला शुगर बीट टाकणार आहे. आता यामध्येही तुम्ही कटबीट वेगवेगळ्या कलरचे अवेलेबल असतात. तुम्ही तुमच्या याच्यानुसार कटबीट्सचा कलर घेऊ शकता. शुगर बीटचा सुद्धा कलर वेगवेगळे असतात. तुम्ही कोणत्याही कलरचा शुगर बीटचा वापर करू शकतात. पुन्हा या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढलं आणि यानंतर या पद्धतीने मी एक छोटासा शुगर बीट त्यामध्ये सेंटरमध्ये टाकलेला आहे. बघा ही सुद्धा डिझाईन जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरती करतात तेव्हा या पद्धतीने इतकी सुंदर दिसते. आता यातला आपण पुढचा प्रकार बघू. आता या इथून सुईला वरती काढली. त्यानंतर यामध्ये एक चमकी टाकायची. आता माझ्याजवळ आहे ती छोटीवाली चमकी आहे, पण यामध्ये थोडीशी मोठीवाली जी चमकी असते ना त्याचा वापर करायचा. याच्या इथून एकदा स्टिच केलं. पुन्हा याच्या इथूनच एकदा सुईला वरती काढायचं. पुन्हा एक चमकी टाकायची. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने फूल तयार होतं. आणि आता याच्या सेंटरमधून एकदा पुन्हा सुईला वरती काढलं. यामध्ये कलरवाला एक शुगर बीट टाकला आणि याच्या इथेच पुन्हा सेंटरमध्ये पुन्हा एकदा सुईला खाली टाकलं. बघा ही जेव्हा आपण ब्लाऊजवरती करतो तेव्हा या पद्धतीने दिसते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता यातला अजून एक प्रकार बघू. यासाठी या इथून सुईला पहिल्यांदा वरती काढली. यामध्ये एक जरदोजी आणि एक चमकी टाकून घ्यायची. एक जरदोजी आणि एक चमकी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर या इथे एकदा स्टिच करायचं. पुन्हा याच्या इथूनच काढायची एकदा सुई. त्यानंतर याच्या इथे सेंटरमध्ये पुन्हा त्यानंतर पुन्हा एकदा सेंटरमधूनच सुई काढायची वरती. यातही जरदोजी आणि एक चमकी टाकून घ्यायची. आणि यानंतर या इथे सेंटरच्या इथे आपण एक शुगर बीट टाकून घेतलेला आहे आणि या इथे स्टिच करायचं. बघा ही सुद्धा किती सुंदर दिसते. हे बघा या पद्धतीने. इथे फक्त त्यांनी स्टोन टाकलेलं हे शुगर बीट टाकलेलं नाही आहे खालच्या साईडला, पण या पद्धतीने सुंदर अशी डिझाईन तयार होते. आता यातला शेवटचा प्रकार बघू आपण. या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढलं. यामध्ये जरदोजी टाकून घ्यायची आणि यानंतर याच्या इथेच पुन्हा एकदा स्टिच करायचं. बघा हे या पद्धतीने केलं आणि त्यानंतर या इथे एक शुगर बीट टाकलेला आहे. ही सुद्धा डिझाईन खूप सुंदर दिसते जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरती करता तेव्हा. आता या इथे मी स्टोन टाकलेला आहे. या स्टोनच्या ऐवजी या इथे मी शुगर बीट टाकून तुम्हाला डिझाईन दाखवलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.